नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते मध्ये। आज आपण सोलकढी बनवणार आहे। त्यासाठी इथे एक ओला नारळ मी घेतलाय। नारळाचा असं काप करून घेतलं तर आता आपण मिक्सर मधून फिरवून घेणार आहे। असं पातळ पातळ काप करून घ्यायचं, सर्व बारीक होते। आता आपण 1 चमचा जिरं घालणार आहे आणि 2 हिरव्या मिरची घेतली मी। मिरचीने तुमच्या आवडीनुसार घाला, तुम्ही जास्त तिखट असले तर तुम्ही एकच घाला। चवीनुसार मीठ घालूया। थोडीशी साखर घालूया आपण, पाव चमचा। साखरेमुळे अजून टेस्ट वाढणार याची। एक अद्रकचा तुकडा घालू। 1 ग्लास पाणी ओतून आता बारीक करून घ्यायचं, आपण पेस्ट बनवून घ्यायची। बाउल मध्ये मी चाळण ठेवल्यावरती आता शोधून घेऊया आपण। परत एकदा आपण वाटून घेणार आहे। असं चमच्याच्या साहाय्याने आपण आता दाबून घ्यायचं, प्रेस करून। त्याचा ज्यूस सर्व निघतोय असं दाबल्यामुळे। भारीच आपली सोलकढी होणार आहे आता ही। थंडगार। परत मी एकदा वाटून घेतले, परत शोधून घेऊया, चाळणीत ओतून घेऊया। पाचक अशी सोलकढी बनणार आहे आपली। सर्व ज्यूस काढून घ्यायचा ह्याच्यामधला। ही नारळाचा चवा आपण भाजीमध्ये वापरायचा, पेस्ट नाही घालवायचा। अशा पद्धतीने मी सर्व काढून घेतले बघा। कोकमचा आगळ ओतले मी। सर्व मिक्स करून घेऊया। थोडंसं मला अजून होतं वाटतंय, म्हणून मी अजून थोडंसं ओतते। परत 1-2 चमचे ओतले मी। खूप सुंदर दिसते बघा। याची चव तर अप्रतिम लागते। नक्की एकदा करून बघा उन्हाळ्यामध्ये। फ्रीज मध्ये ठेवा तुम्ही, नाहीतर बर्फ टाका। थंडगार असा सरबत आपला तयार होतो सोलकढीचा। तर ग्लास मध्ये ओतून घेऊया आपण। वरून थोडी पुदिन्याची पाने घातलीत मी। लाईक करा, बेल आयकॉन बटन दाबा रेसिपी आवडली तर। रेसिपी बघितल्यास धन्यवाद। बाय बाय।